26 ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चित्रकथा स्पर्धा संपन्न झाली। याचं आयोजन 12% फाउंडेशन, युनिट मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि विविध सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे केले होतं। मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आर्माडा जीप गाडी महाराष्ट्र 05G 2013 व परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन आनंद चित्रकथाचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता KG ते इयत्ता 10वी पर्यंतच्या महाविद्यालयांपर्यंत राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील शासकीय महापालिका शाळा, खाजगी शाळा आणि इतर शाळा, कला महाविद्यालय तब्बल 25,000 विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंद चित्रकथा संपन्न झाली आहे। चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळांमध्ये झालेली आहे। खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील, धर्मवीर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मंगेश देसाई, ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अशोक वैती, राजेश मोरे, राजन साप्ते इत्यादी मान्यवर, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, विद्यार्थ्यांना बक्षिसं, कला शिक्षक, कला उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि आप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे जीवन गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलाय। किशोर नांदवडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आलाय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक दिलीप 12% नगरसेवक, ठाणे महानगरपालिकेचे अध्यक्ष 12% फाउंडेशन यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेवक दिलीप 12% यांनी ठाणे महानगरपालिका येथे चित्रकला स्पर्धा, मला वाटतं ज्युनियर ते 10वी पर्यंत या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद खरं तर इथे लाभलेला आहे। 10,000 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये होता। मी सर्व चित्रकलामध्ये स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना शुभेच्छा देते। अशीच त्यांची वाटचाल कारकीर्द पुढेत राहो आणि 12% दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं हे 25वा स्मृतिदिन आहे आणि या 25व्या स्मृतिदिनानिमित्त 12% फाउंडेशन यांनी या चित्रकलाचं प्रदर्शन भरवलेलं आहे। तर इथे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पनवेल असेल, अशा विविध ठिकाणून विद्यार्थी आलेले आहेत। आणि खरं तर बोलायचं की आमदार रवींद्र फाटक साहेब यांनी सांगितलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल माहिती की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम कसं होतं, कशा प्रकारे लोकांची कामं करायची आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आम्ही शिवसैनिक सगळे कामं करत आहे। आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 12% फाउंडेशन यांनी आज प्रदर्शन भरवलेलं आहे। कितीही काही झालं तरी आठवणी आपण विसरू शकत नाही। त्या आठवणी नेहमी लक्षात राहतात, मनात राहतात आणि आज प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत। आज या 25व्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करते।